महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही राजकीय हेतूने एकत्र आलेल्या आघाड्या। पण कायमच महाविकास आघाडीपेक्षा महायुती ही सगळ्याच बाबतीत सरस ठरली। म्हणजे भांडणात गर्क असलेली, सातत्याने आपल्याच मित्रपक्षांवर बोलणारी, कुरघोडी करणारी, बरं यांचे जे प्रमुख दिल्लीत बसतात त्यांच्याविषयी तर काही बोलायलाच नको, अशी ही महाभकास आघाडी। आणि दुसरीकडे एकमेकांना सांभाळून घेणारी, विकासाभिमुख राजकारण करणारी महायुती। आता महायुती कशी सरस आहे याचे एक उत्तम उदाहरण काल पाहायला मिळालं। नौदलाच्या एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मुंबई दौऱ्यावर होते। यावेळी विधानसभेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी आमदारांशी संवाद साधला। महायुतीच्या सगळ्याच आमदारांची एक बैठक घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केलं। आता शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी असा जो माहोल असतो तो काल पाहायला मिळाला। म्हणजे ज्याप्रमाणे मुख्याध्यापक चांगला विद्यार्थी कसा असावा, कसं वागावं, अभ्यासाचं टेन्शन न घेता आरोग्य कसं राखावं हे सांगतात, अगदी त्याचप्रमाणे काळजीने, आपुलकीने पंतप्रधान मोदींनी आमदारांशी संवाद साधला। आणि संवादाच्या सुरुवातीलाच त्यांनी आमदारांना बोलतं करत त्यांची मतं जाणून घेतली। किती आमदार वर्षभरात स्वतःकडे लक्ष देण्यासाठी आरोग्याची तपासणी करतात असा प्रश्न विचारताच काही आमदारांनी हात वर केले। पंतप्रधानांनी त्यांना शाबासकी दिली। जान है तो जहान है असं म्हणत कुटुंबाला वेळ देण्याची सूचना केली। यावेळी सर्वांची काळजी करणारा त्यांच्यातला एक माणूस तर जाणवलाच, पण त्याच वेळी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार किंवा मंत्र्यांनी काय करणं अपेक्षित आहे हे सांगताना त्यांच्यातील उत्तम आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्वाचा देखील प्रत्यय आला। मोदींच्या मार्गदर्शनात आमदारांनी प्रामुख्याने लोकांमध्ये जायला हवं, विरोधकांशी श्रेयवादातून टीका करण्यापेक्षा कामातून उत्तर द्या, तुम्ही केलेल्या कामावर लोकांची काय मतं आहेत हे जाणून घ्या, इतर राज्यात किंवा इतर मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा करा, अशी शिकवण सुद्धा त्यांनी दिली। यावेळी मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर आले होते त्याचा आवर्जून उल्लेख करत उपस्थित आमदारांना त्यांच्याप्रमाणे अभ्यास दौरा करण्याचा सल्ला दिला। खरं म्हणजे आज राज ठाकरे हे महायुतीत नाहीये, पण एखाद्या व्यक्तीतील चांगला गुण हेरून तो आत्मसात करावा हे त्यांनी आवर्जून सांगितलं। एका पंतप्रधानाने आपल्या आमदारांशी अशा प्रकारे आपुलकीने बोलण्याची ही पहिलीच वेळ। आजपर्यंत पंतप्रधान आणि आमदार यांचा थेट कधी संबंधच येत नव्हता, पण पंतप्रधान मोदींनी ते केलं आणि म्हणूनच त्यांचा वेगळेपणा सिद्ध होतो। आता पंतप्रधान मोदी यांनी आमदारांना काय मार्गदर्शन केलंय त्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते पाहूया। महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्या। मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्या कार्यालयांना भेटी द्या। महायुतीचा एकोपा वाढवायचा असेल तर गावोगावी डब्बा पार्टी आयोजन करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमध्ये भाजपकडून सत्ता केंद्र कशा प्रकारे चालवलं जातं याचं उदाहरण देण्यात आलं। गुजरातमध्ये ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा, लोकसभा यामध्ये भाजपने एक हाती सत्ता कशी राखली हे सांगितलं। महाराष्ट्रात देखील महायुती अशाच प्रकारे काम करेल अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली। आमदारांनी आपल्या मतदारसंघाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी अशा स्पष्ट सूचना दिल्या। लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं, त्यामुळे माध्यमांशी बोलताना काळजी घ्या, आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत याकडे लक्ष द्या। आता असं मार्गदर्शन तीच व्यक्ती करते जिच्याकडे दूरदृष्टी, नियोजन, उत्तम नेतृत्व गुण असतात। आणि असा सेनापती जर असेल तर योग्य दिशा मिळतेच आणि आपण ज्या मार्गावर चाललोय तो मार्ग योग्य असल्याची खात्रीही पटते। फक्त भाजपच्याच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी सुद्धा त्यांनी काल दिलखुलासपणे संवाद साधला। मोदींसारखा नेता जेव्हा प्रतिमा जपण्याचा आग्रह धरतो तेव्हा प्रामाणिक रहा एवढाच त्याचा अर्थ नसतो, तर साधं रहा आणि शिस्तीत रहा असं सुद्धा ते सांगतायत। हल्ली काय झालंय ना, सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हेच बळावत चाललंय। म्हणजे राजकारण म्हणजे काय तर हेच असं एक समीकरण झालंय। विकासाच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घ्यायचा, भरपूर भ्रष्टाचार करायचा, मलई खायची, जनतेचं तिकडे काहीही हो
मत दिलं ना, आता 5 वर्ष त्यांचं ऐकलं नाही तरी चालतं, अशी वृत्ती हल्ली दिसते. आता चित्रगुप्ताच्या डायरीत पाप पुण्याचा हिशोब असतो, तशी मोदींची पण एक डायरी आहे. आमदार खासदार यांची तिकीटं का कापली, मंत्रिपदं का मिळाली नाही, त्यांनी केलेली कामं, त्यांच्यावरचे आरोप, या सगळ्याचा हिशोब या डायरीत असतो आणि त्याचाच फटका काही आमदारांना बसला असं म्हणतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोदींची ही शिकवण खूप महत्त्वाची आहे. कारण पालिका निवडणुकांसाठी स्वबळाची भाषा करणाऱ्यांना, म्हणजे भाजपमधले सुद्धा अनेक कार्यकर्ते त्यात आहेत, त्यांना एक योग्य संदेश मोदींनी काल दिलाय. कारण केंद्रात भाजपला मित्रपक्षांची गरज आहे आणि हे मोदी व्यवस्थित जाणतात. त्यामुळे एकमेकांबरोबर समन्वय साधून काम करण्याचा कानमंत्र पंतप्रधान मोदी यांनी दिलाय. आता नरेंद्र मोदी हे मुख्याध्यापक आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे हुशार विद्यार्थी. पंतप्रधान मोदींना काय हवंय हे फडणवीस बरोबर ओळखतात. आता कालच इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनाचा जो कार्यक्रम झाला, त्यावेळी पंतप्रधानांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला. यहाँ के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवाभाऊ. देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक गोड हास्य जे होतं ते उमटलं. पण यातूनच मोदींचा फडणवीसांवर असलेला विश्वास दिसून येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या अधिवेशनात सुद्धा पुढील 5 वर्ष राज्याला प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार देण्याची ग्वाही दिली. महायुती म्हणूनच निवडणूक लढू आणि चांगलं काम करू असा विश्वास दिला. त्याला जोडूनच मोदींनी केलेलं हे मार्गदर्शन म्हणजे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या सूत्राची वाटचाल कशी असेल हे यावरून कळतं. आता अनेकदा उबाठ्याचे जे नेते होते ते शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीत जावं लागतं, दिल्लीत झुकावं लागतं, अशा भाषेत टीका करायचे. पण हे झुकणं नाहीये. अर्थात काँग्रेस पुढे झुकले त्यांना काही सांगण्यातच अर्थ नाहीये. त्यांनी जे केलं ते झुकणंय. पण पंतप्रधान मोदींची कालची कृती ही खूप काही सांगून जाणारी आहे. पंतप्रधान पद हे खूप मोठं आहे, पण असे पंतप्रधान या आधी झाले नाही आणि कदाचित पुढेही होणार नाही. म्हणून असा पंतप्रधान होणे नाही असंच म्हणावं असं वाटतं. तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा अशाच एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया. पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार DG9. नमस्कार.